नमस्कार. माझ्या 11वीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं आणि विद्यार्थिनींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता 11वी अकाउंटिंग आणि बुककीपिंग याच्यावरती मी व्हिडिओची नवीन सिरीज का सुरू करतोय. माझ्या काही ओळखीच्या लोकांनी त्यांच्या पाल्यांसाठी त्यांना माझ्याकडे रेफर केलं होतं आणि केस बाय केस बेसिसवरती एखादा टॉपिक घेऊन, मग भले ती अकाउंटिंग एंट्री असो किंवा रिकन्सिलेशन असो किंवा अकाउंट्सचे टाईप्स असो किंवा सबसिडरी लेजर असो. सबसिडरी लेजर म्हणजे काय, जर्नल म्हणजे काय, असे काही काही विषय जे स्पेसिफिक काही काही लोकांना अवघड जात होते, त्याच्यावरती एक मागच्या 6 महिन्यामध्ये आम्ही काम केलं. आणि मग असा एक विचार मनामध्ये आला की आपला यूट्यूब चॅनल आहे आणि अकाउंटिंगसाठी एक सेपरेटली यूट्यूब चॅनल आहे. तर मग हा 11वीचा जो अभ्यासक्रम आहे, हा पूर्ण 11वीचा अभ्यासक्रम आपण त्या चॅनलवरती एक 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 टॉपिक करत टाकूया. म्हणजे क्लास तर तुमचे असतातच, कॉलेज तर तुमचे असतातच, पण तरी एखादा कुठला स्पेसिफिक टॉपिक तुम्हाला जर का जड जात असेल. बऱ्याचदा असं होतं अकाउंटचे टाईप आपल्याला कळत नाही की हा पर्सनल अकाउंट आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे. आता मी डायरेक्ट टॉपिकमध्ये गेलो, पण हळूहळू हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर असं जर का कोणाला कुठला विषय अवघड जात असेल, एखादा अकाउंटिंग एंट्री कसं करायची, डेबिट कुठं करायचं, डेबिट म्हणजे नक्की काय, क्रेडिट म्हणजे नक्की काय, हे सगळे जे बेसिक फंडामेंटल जे आहेत मित्रांनो, तर 11वी मला असं वाटतं की हा आपला बेस आहे. जसा बिल्डिंगचा बेस जर का पाया जर का मजबूत असेल, तर आपण वरती किती जरी मजले बांधले तरी ते मजले सुरक्षित असतात. तसंच 11वीमध्ये बेसिक अकाउंटिंग, डेबिट क्रेडिट अकाउंटचे रूल आणि जे काही बाकीचे फंडामेंटल बेसिक्स आहेत, हे जर का आपले पक्के झाले, तर मग त्याच्यानंतर 12वी असो, BCom असो, MCom असो, इवन CA असो किंवा MBA फायनान्स असो, बेसिक जर का पक्का असेल, तर हे पुढचं सगळं जे मोठं विश्व आहे, हे या छोट्याशा बेसिकवरती डिपेंडंट आहे. मी छोटंसं बेसिक ह्याच्यासाठी म्हणतो की ज्या वेळेला आपण ॲक्च्युअल व्हिडिओ सुरू करू पुढच्या व्हिडिओजमधनं, आता या व्हिडिओमध्ये तर फक्त आपलं इंट्रोडक्शन असणार आहे टॉपिकसाठी, आणि कोणाकोणासाठी हा विषय महत्त्वाचा असू शकतो. फक्त विद्यार्थीच असं नाही, तर बाकीच्या लोकांसाठी पण हा विषय का महत्त्वाचा आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य आहे की याचा बेस जरी छोटा असला, म्हणजे छोटा दिसला, आता ज्यांना माहिती आहे, जे एक्सपर्ट आहेत त्यांच्यासाठी छोटा आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मोठा हा बेस असू शकतो. तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच करणार आहोत की हा जो मोठा जो बेस आहे, हा मोठा बेस आपण छोटा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता हे सगळे व्हिडिओ, हे जे सगळं नॉलेज आहे, सगळं ज्ञान आहे, आता मी मराठीतनं बोलतोय कारण जे 15-20 विद्यार्थ्यांशी माझं इंटरॅक्शन झालं ते सगळे मराठीमधले होते. त्यांना सगळ्यांना मराठीमधनं सांगितलं. पण आपली एज्युकेशनची भाषा जी आहे, जी बिझनेस लँग्वेज आहे, ती हिंदी आणि इंग्लिशच असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ॲक्च्युअल आपला टॉपिक सुरू करू, तो टॉपिकच्या वेळेला ती जी टर्मिनॉलॉजी आहे ती मात्र हिंदी आणि इंग्लिश, मेनली इंग्लिश आणि हिंदी अशीच असणार आहे. पण मधलं एक्सप्लेनेशन आपलं मराठीमध्ये सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना मराठीतनं जास्त चांगलं समजेल त्यांनीही हा व्हिडिओ बघायला हरकत नाही. ऑफकोर्स हिंदी आणि इंग्लिश तर बिझनेस लँग्वेज आहे, त्यामुळे हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण मेन जेव्हा आपला टॉपिक येईल, सब्जेक्ट येईल, तो सगळा हिंदी आणि इंग्लिशमध्येच असणार आहे. तर असं हे आपल्या व्हिडिओचं स्वरूप असणार आहे. तर हे सगळे व्हिडिओ अवश्य बघा. आणि कोणाला काही शंका असेल, कोणाला एखाद्या टॉपिकवरती, मग भले तुम्ही FYला का असेना, SYला का असेना, TYला का असेना, म्हणजे BComच्या ह्याच्यात जरी तुम्ही असाल आणि जर का तुम्हाला कुठल्या अकाउंटिंग एंट्रीज कशा करायच्या किंवा इन्व्हेंटरी कशी इन्व्हेंटराईज करायची, बॅड डेट्स म्हणजे काय, किंवा बँक रिकन्सिलेशन कसं करायचं, ह्याच्यावर सुद्धा स्पेसिफिक काय हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कॉमेंट करून विचारू शकता. आणि केस बाय केस बेसिसवरती कोणाला जर का पर्सनल गायडन्स जरी हवा असेल तरी तो फ्री ऑफ कॉस्ट, कोणाकडनं पैसे न घेता, कारण जसं मी माझ्या शेअरच्या व्हिडिओमध्ये सांगतो की नॉलेज इज फॉर शेअरिंग, आणि त्याच्यामुळे कोणाला जर का याच्यापासून फायदा होणार असेल तर तो फायदा अवश्य तुम्ही करून घ्यावा, या मताचा मी आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरू करू. तर जसं मी आधी सांगितलं तसं हे कोणाकोणासाठी हे जे सगळे व्हिडिओ आहेत हे हेल्पफुल आणि त्यांना उपयोगी पडतील. नॅचरली ज्यांनी आता
11वीमध्ये जे लोक जातील, जे विद्यार्थी जातील आणि ज्यांची कॉमर्स साईड आहे त्यांच्यासाठी तर मेनली हे उपयुक्त आहेच आहे. पण जे कॉमर्समध्ये नाही आहेत आणि जे सायन्स साईडला आहेत आणि पुढे त्यांना कॉमर्स साईडची लाईन बघायची आहे किंवा तुम्ही टेक्निकल साईडचे जरी असाल, तुमचं एज्युकेशन जरी पूर्ण झालं असेल, तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये टेक्निकल साईडला जॉबमध्ये असाल तरी इनव्हॉइस म्हणजे काय, सेल म्हणजे काय, सेल म्हणजे सेल्स विक्री या अर्थाने मी म्हणतोय की सेल्स म्हणजे काय, इन्व्हेंटरी म्हणजे काय, डेटस म्हणजे काय, क्रेडिटस म्हणजे काय, ही जी माहिती आहे ही माहितीसुद्धा तुम्हाला तुमच्या करिअरसाठी व्हॅल्यू ॲड ठरू शकते. पण डायरेक्टली त्या टॉपिक्सपर्यंत जायच्या आधी बेसिक जर का पक्के केले तर त्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या गोष्टी समजायला आणि त्या आत्मसात करायला अतिशय तुम्हाला सोपं जाईल असं मला वाटतं. तर तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, वकील असा, तुम्ही आर्ट्सचे स्टुडंट असा आणि जर का तुम्हाला तुमचं शेअर मार्केटमध्ये सुद्धा लायकिंग असेल तर आपला अकाउंटिंग बाय आपटे प्लस हा जो चॅनल आहे या चॅनलवरती सुद्धा बरेचसे आपले नॉन कॉमर्सचे जे लोक आहेत ते सुद्धा तिकडे सबस्क्रायबर आहेत. तर त्यांना आता अनुभव आहे की आपण जे कॉमर्सच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्याच्याबद्दल जे बोलतो त्याचा फायदा त्यांना शेअर्सचं सिलेक्शन करायला, प्रॉफिट अँड लॉस अनालिसिस करायला किंवा बॅलन्स शीट अनालिसिस करायला किंवा कॅश फ्लो कसा कॅल्क्युलेट होतो ते बघायला त्याचा उपयोग होतो. तर ही सगळी झाली प्रस्तावना. थोडक्यात करायचा विचार होता पण थोडीशी लांबली, काही हरकत नाही. तर आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करू. तर विद्यार्थ्यांनो, आपला जो पहिला चॅप्टर असणार आहे तो इंट्रोडक्शन टू बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा असणार आहे. आता इंट्रोडक्शन टू बुक किपिंग आणि अकाउंटन्सी याच्यामध्ये आपल्याला काय समजेल तर अंडरस्टँड द मिनिंग, फीचर्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंगचा अर्थ काय, त्याचा मतलब काय आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे अकाउंटिंगचा, याचा अर्थ आणि हे सगळं आपण समजून घेणार आहोत. तसंच बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट्स काय काय आहेत आणि कुठल्या कुठल्या टर्मिनॉलॉजी त्याच्यामध्ये असतात हे आपण इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग आणि बुक किपिंगमध्ये बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे कोणी जर का अकाउंटिंग फील्डमध्येच असेल तर अकाउंटिंग फील्डवाल्याचा रोल काय आहे बुक किपिंगमध्ये आणि अकाउंटिंगमध्ये हे पण आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर लेटेस्ट जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते पण सुद्धा आपण एक एक करत बघणार आहोत अंडर इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग आणि बुक किपिंग. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मिनिंग आणि फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. डबल एंट्री बुक किपिंग इतकं सुंदर आहे मित्रांनो, जर का ॲक्युरेटली कुठली गोष्ट आपण केली डबल एंट्रीमध्ये तर आपली चूक व्हायची शक्यताच नसते. कारण जसा आपण हे बघतो ना, तराजू बघतो, जुन्या काळामध्ये असे तराजू होते बघा, दोन्ही पारडे इक्वल झाले की आपल्याला माल मिळायचा. म्हणजे 1 किलो जर का आपण कुठली वस्तू घेतली, 1 किलोचं वजन एका पारड्यात आणि याच्यामध्ये आपण जे जिन्नस घेतले ते दोन्ही मॅचिंग झाले, दोन्ही पारडे समोरासमोर आले की ते मॅच झालं, 1 किलो बरोबर आपल्याला मिळालं असं आपण त्यावेळेला म्हणायचो. आता तर इलेक्ट्रॉनिक काटे आले, जाऊ द्या, तो आपला गमतीचा विषय झाला. पण डेबिट आणि क्रेडिट कसं मॅच होतं डबल एंट्री बुक किपिंग सिस्टममध्ये हे अतिशय समजून घेण्यासारखं आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे. तर फंडामेंटल्स आणि प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग काय आहेत, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन आणि टाईप्स ऑफ अकाउंट, हा जो मित्रांनो जो पॉईंट आहे क्लासिफिकेशन आणि टाईप्स ऑफ अकाउंट्स, याच्यावरती आपण जास्त भर देणार आहोत. कारण मी जो मगाशी बेस सांगितला मोठा, त्या मोठ्या बेसमधला हा एक मोठा आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे असं मला वाटतं की क्लासिफिकेशन आणि टाईप्स ऑफ अकाउंट. एकदा आपल्याला टाईप्स ऑफ अकाउंट कळाले की मग त्या अकाउंटला डेबिट द्यायचं का क्रेडिट द्यायचं, हा अकाउंट P&Lला जाणार का बॅलन्स शीटला जाणार हे आपल्याला त्याच्यावरनं नंतर समजतं. त्याच्यामुळे हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे या टॉपिकवरती आपण जास्त भर देणार आहोत. त्याच्यानंतर 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग, अकाउंटिंगचे कुठले कुठले 3 रूल्स आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे अकाउंटचे टाईप कुठले आहेत ते 3 आणि अकाउंटचे त्याचे रूल्स काय काय आहेत. जसं सायन्स इज बेस्ड ऑन रूल्स तसं बुक किपिंग आणि अकाउंटिंग जे आहे ते अकाउंटिंगसुद्धा हे रूल्सवरतीच डिपेंडंट आहे. ज्याप्रमाणे रूल्स आहेत, म्हणजे समजा आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, संपूर्ण जो बेस आहे अकाउंटिंगचा हा या 3 टाईपच्या अकाउंटमध्ये गुंफला गेलेला आहे. या 3 अकाउंटमध्येच तो आहे आणि या 3 अकाउंटचे जर का रूल आपण लक्षात ठेवले आणि जसं मी आधी सांगितलं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, कुठल्या
क्लासिफिकेशनमध्ये कुठल्या टाईपचं अकाउंट आहे हे आपल्याला समजलं तर आपण डोळे बंद करून पहाटे 4 वाजता साखर झोपेतनं जरी कोणी आपल्याला उठवलं तरी आपण अकाउंटिंग एंट्री सांगू शकू. हे जर का दोन्ही पूर्णपणे आपण आत्मसात जर का केलं आणि याच्यावरती जर का आपल्याला पकड मिळाली तर निश्चितपणे आपण अकाउंटिंग एंट्रीमध्ये अगदी तरवेज नाही तर एक्सपर्टसुद्धा होऊ शकतो. आणि आपण व्हालच. माझे सगळे व्हिडिओ बघितले तर याची मला खात्री आहे. तर गोल्डन रूल्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन जे होतात त्या ट्रान्झॅक्शन्सचं ॲनालिसिस म्हणजे कुठल्या टाईपचं ट्रान्झॅक्शन आहे आणि त्याचा आपल्या बुक्समध्ये काय इफेक्ट येणार आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो पार्ट आहे तो आहे जर्नल्सचा. त्या जर्नल्समध्ये आपण ॲक्च्युअली अकाउंटिंग डॉक्युमेंट कशी बनतात ते बघणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्सचे कुठले इफेक्ट आहेत, कुठल्या ट्रान्झॅक्शन डबल एंट्री सिस्टम आहे, डेबिट कुठं जातं, क्रेडिट कुठं जातं आणि ते का जातं हे सगळ्यात मित्रांनो महत्त्वाचं आहे. आता हल्ली काय झालं आहे, जुन्या काळामध्ये काय होतं, मी ज्या वेळेला माझं करिअरला सुरुवात केली त्यावेळेला सगळे जे अकाउंटिंग बुक्स होते ते मॅन्युअल होते. मॅन्युअल असल्यामुळे आधी जर्नल एंट्री यायची, परचेस रजिस्टर, GRN रजिस्टर, सेल्स रजिस्टर, कॅश बुक सगळं मॅन्युअल होतं आणि मग त्या मॅन्युअलमधनं पोस्टिंग जायचं जनरल लेजरला. त्याच्यामुळे अकाउंटिंग पक्कं व्हायला मदत होते. आता सगळं ऑटोमॅटिक आहे. आता कुठलं चांगलं कुठलं वाईट दोन्ही मित्रांनो चांगलेच आहेत. प्रत्येकाचे काही फायदे आणि प्रत्येकाचे काही तोटे आहेत. पण ऑटोमॅटिक ज्या वेळेला आपण अकाउंटिंग सिस्टममध्ये जातो त्यावेळेला बिलाची ज्या वेळेला आपण एंट्री करतो, समजा परचेसची एंट्री केली, टॅली असेल, SAP असेल किंवा दुसरं कुठलं तुमचं हे असेल ERPचं पॅकेज असेल, तर त्या ERPच्या पॅकेजमध्ये ज्यावेळेला आपण बिल कुठलं बुक करतो त्यावेळेला डेबिट आणि क्रेडिट बॅकग्राऊंडमध्ये कुठे जातं हे आपल्याला कळत नाही. तर हे जर का आपण बेसिक जर का पक्कं केलं तर ज्या वेळेला आपण इनव्हॉइसची एंट्री करू त्यावेळेला बॅकग्राऊंडला ॲट द बॅक ऑफ आवर माइंड आपल्याला एकदम हे क्लिअर असेल की डेबिट कुठे चाललं आहे आणि क्रेडिट कुठे जातं आहे. आपण वी कॅन इवन व्हिज्युअलाइज इमॅजिन बिलाची एंट्री करताना असेल किंवा पेमेंटची एंट्री करताना असेल की बॅकग्राऊंडमध्ये काय इफेक्ट होतो, ते कुठल्या अकाउंटला डेबिट जातं आहे आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट जातं आहे. तर हे जे इफेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जनरल एंट्रीजचा आपण ऑलरेडी त्याबद्दल बोललो, त्या सगळ्या आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर करेक्टली जर्नल एंट्रीज कशा पास करायच्या हे पण आपण बघणार आहोत. जनरल एंट्रीज झाल्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप काय येते, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं जनरल एंट्रीचं पोस्टिंग होतं लेजरमध्ये. तर नॅचरली पुढचा जो पार्ट आहे तो लेजर्सचा आहे. तर लेजर बुक कसं मेंटेन करायचं, ओरिजिनल लेजर कसं बुक करायचं, त्याच्यानंतर त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं, बॅलन्स केल्यानंतर डेबिट बॅलन्स असेल तर तो कुठं जातो, P&Lला जातो का बॅलन्स शीटला जातो, कुठं जातो आणि का जातो. माझ्या दृष्टीने कुठे जातो याच्यापेक्षा का जातो हे जास्त महत्त्वाचं आहे. का जातो हे जर का लक्षात आलं तर कुठे जातो हे आपल्याला एकदा काचं कारण समजलं, कुठे आपल्याला आपसूक आपल्याला समजायला वेळ लागणार नाही, ते आपल्याला आपोआप समजतं. आणि सरते शेवटी ट्रायल बॅलन्स, कारण P&L आणि बॅलन्स शीट जे बनतं ते जो आपण ट्रायल बॅलन्स जो आपला असतो त्याच्यावरनं ट्रायल बॅलन्सवरनं आपण ते करतो. ज्यांची आत्ता नुकतीच 11वी झाली असेल किंवा 12वी झाली असेल त्यांना परीक्षेमध्ये फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स देतात आणि प्रॉफिट आणि लॉस आणि बॅलन्स शीट बनवायला सांगतात. त्यांना ट्रायल बॅलन्स म्हणजे काय हे नक्कीच माहिती असेल. आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट पण देतात. तर त्या ॲडजस्टमेंट म्हणजे काय हे पण आपण बघणार आहोत, पण तो पुढचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आपण सबसिडरी लेजर म्हणजे काय ते बघणार आहोत. आता आपण बघितलं लेजरच्या खाली एक सबसिडरी लेजर म्हणून पण एक असतं. उदाहरणार्थ डेटर्स आणि क्रेडिटर्स किंवा सॅलरीज असेल तर त्याच्यामध्ये खाली सबसिडरी लेजर्स असतात. म्हणजे एक असतो कंट्रोल अकाउंट आणि त्याच्या खाली सबसिडरी लेजर असतात. समजा आपला मोठा बिझनेस आहे, आपले डेटर्स 100 अकाउंट आहेत त्यांचे, तर जनरल लेजरला 100 अकाउंट राहत नाहीत. हे 100 अकाउंट सेपरेट असतात आणि त्याची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपल्या ट्रायल बॅलन्सला डेटर्स म्हणून जाते. क्रेडिटर्सचं पण तसंच आहे. तर हे जे सबसिडरी लेजर आहे त्याचा अर्थ काय आणि त्याचं नीड काय, त्याची आवश्यकता काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल रेकॉर्डिंग कसं करणार हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स कसे होतात सबसिडरी लेजरमध्ये ते आपण बघणार आहोत.
अकाउंटिंग ट्रीटमेंट बँकिंग ट्रान्झॅक्शनची कशी होते ते आपण बघणार आहोत. आणि मग आपण प्रॅक्टिकली व्हेरियस जे सबसिडरी लेजर्स आहेत ते प्रॅक्टिकली कसे असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. अभ्यासक्रम खूप मोठा आहे. जरी मी सांगितलं बेस छोटा, तो समजल्यानंतर बेस छोटा, अदरवाईज बेस व्हास्ट आहे. आपण जेवढं याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ विद्यार्थी मित्रांनो, तेवढं आपण याच्यामध्ये डीपमध्ये जाऊ शकतो, तेवढं डिटेलिंग याच्यामध्ये करू शकतो. आणि जेवढं आपण डिटेलिंग करू तेवढं आपल्याला समजायला आणि लक्षात ठेवायला पण आपल्याला सोपं जातं. सबसिडरी बुक नंतर, सबसिडरी लेजर नंतर आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचं असतं बिझनेसमध्ये. इनफॅक्ट आपल्या पर्सनल अकाउंटला सुद्धा आपण बँक रिकन्सिलेशन आपलं करणं खूप महत्त्वाचं असतं. ते बँक रिकन्सिलेशन म्हणजे काय, डिफरंट बँक डॉक्युमेंट्स काय काय आहेत, त्याच्यानंतर कॅश आणि बँकेचं जे पासबुक आहे ह्याचं लिंकिंग कसं होतं, हे सगळं आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट अनालाइज कसं करायचं याच्यामध्ये बघणार आहोत. एकदा मी खूप आधी माझ्यामध्ये 1 वर्षभरापूर्वी अकाउंटिंग बाय आपटेवरती हा बँक रिकन्सिलेशन एक्सेलमध्ये पटकन कसं करायचं याच्यावरती पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला वेळ झाला तर अवश्य बघा. पण या आपल्या अभ्यासक्रमामध्ये 11वीच्या आपण बँक रिकन्सिलेशन म्हणजे काय आणि ते कसं करायचं हे आपण थोडक्यात बघणार आहोत. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन म्हणजे काय, 7वा टॉपिक आपला डेप्रिसिएशन म्हणजे काय, कन्सेप्ट काय, मेथड्स काय काय आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय काय आहे, डेप्रिसिएशन का करावं लागतं ते आपण बघणार आहोत. फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ॲसेटवरती कसं कसं डेप्रिसिएशन होतं ते आपण बघणार आहोत. कॅल्क्युलेशन कसं करायचं डेप्रिसिएशन ते आपण बघणार आहोत. नंतर डेप्रिसिएशनच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या नॉर्मली ॲडजस्टमेंटमध्ये असतात, तर त्याचा डेबिट कुठं जातं, क्रेडिट कुठे जातो, हे सगळं आपण बघणार आहोत. नंतर 8वा जो आपला चॅप्टर असणार आहे तो रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. नॅचरली आपण काम करतोय म्हटल्यावर चुकी होणारच. मी ज्यावेळेला प्रोफेशनल लाईफमध्ये होतो त्यावेळेला माझ्या टीममधल्या मुलांना मी नेहमी सांगायचो की चूक होणं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. चूक झाली तर ती आपल्याला करेक्ट करता येते. चूक करून ती लपवणं याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. आणि अकाउंटिंगमध्ये चूक जर का झाली तर ती कधीही लपत नाही. का लपत नाही, मी सगळ्यात ज्यावेळेला सांगितलं सुरुवातीला बघा, तुम्हाला मी तराजूचं उदाहरण दिलं. डेबिट आणि क्रेडिट हॅज टू मॅच. तिकडे जर का डिफरन्स झाला किंवा पोस्टिंग जर का चुकीचं झालं तरच अकाउंटिंगमध्ये चूक होऊ शकते. तर अशी जर का चूक झाली तर रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स हा जो आपला टॉपिक असणार आहे 8वा, जो बेसिक सगळं आपण समजून घेतलं, अकाउंटिंग एंट्री समजून घेतलं, जनरल लेजर समजून घेतलं, पोस्टिंग समजून घेतलं, मग त्याच्यानंतर पुढे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स येणार. तर त्याच्यामध्ये इफेक्ट त्याचे काय काय कुठं कुठं कसे द्यायचे, डबल इफेक्ट घ्यायचे का सिंगल इफेक्ट घ्यायचे ते सगळे आपण बघणार आहोत. टाईप्स ऑफ एरर म्हणजे जनरली कुठल्या एरर्स, कशा प्रकारचे एरर्स होऊ शकतात ते आपण बघणार आहोत. आणि कशा प्रकारच्या एरर्स होतात ते बघितल्यानंतर ती रेक्टिफाय कशी करायची हे पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सस्पेन्स अकाउंट म्हणून एक प्रकार असतो. हा सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय, सस्पेन्स म्हणजे आपले सस्पेन्स पिक्चर असतात तसला सस्पेन्स नाही, हा एक वेगळा अकाउंटचा टाईप आहे सस्पेन्स अकाउंट. तर त्या सस्पेन्स अकाउंटला कधी पोस्टिंग का करायचं, केव्हा करायचं, आणि तो 0 आउट सस्पेन्स अकाउंट कधी करायचा आणि कसा करायचा हे पण आपण सगळं बघणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर सरते शेवटी सेकंडला जो आपला टॉपिक असणार आहे तो फायनल अकाउंट ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर सरते शेवटी वर्षाच्या अखेरीला आपल्याला आपला सेल किती झाला, धंदा किती झाला, आपले खर्च किती झाले, आपल्याला प्रॉफिट झाला का आपल्याला लॉस झाला, आपल्या ॲसेटची व्हॅल्यू किती आहे, आपला बँकचा बॅलन्स किती आहे, डेप्रिसिएशन किती आहे, आपल्याला किती पैसे लोकांना द्यायचे, आपल्याला किती पैसे लोकांकडनं घ्यायचे, ही सगळी माहिती आपल्याला ट्रायल बॅलन्सवरनं कळत नाही. ही सगळी माहिती आपल्याला ज्यावेळेला आपण फायनल अकाउंट बनवतो त्यावेळेला, फायनल अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट, तर हे ज्या वेळेला बनवतो आपण वर्षाच्या अखेरीला त्यावेळेला आपल्याला हे समजतं की आपण आपला बिझनेस असो किंवा आपला पर्सनल अकाउंट असो, घरच्यासाठी सुद्धा आपण आपला पगार किती आहे आणि आपण किती खर्च करतो आणि किती शिल्लक राहतो, प्रॅक्टिस म्हणून सुद्धा आपण आपला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवू शकतो. तर आपला 9वा जो टॉपिक आहे तो ॲक्च्युली सेकंड लास्ट टॉपिक आहे, शेवटचा पण एक टॉपिक आहे पण तो एवढा जास्त महत्त्वाचा नाही आहे. हा सेकंड लास्ट टॉपिक जो आहे फायनल अकाउंट ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न, हा टॉपिक झाला की आपला 11वीचा अभ्यासक्रम संपला. आता हे सगळे जे विषय आहेत मी तुम्हाला जे आता सांगितलं ते बालभारतीचं जे 11वीचं पुस्तक आहे ते आपला बेस असणार आहे. त्या पुस्तकाप्रमाणे, त्या पुस्तकावरनं
त्या पुस्तकात ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपले जे सगळे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सगळी माहिती त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपण कव्हर करणार आहोत. फक्त आपण काय करणार की आपली जी लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत, आपल्या रोजच्या जीवनातली जी एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल घेऊन आणि हसत खेळत जोक सांगत आपण शिकण्याचा प्रयत्न करणार. कारण जेवढं आपलं खेळीमेळीचं वातावरण असेल तेवढं आपल्याला शिकायला सोपं जाईल. तर तुम्हाला जर का अकाउंटिंगमध्ये भीती वाटत असेल, डेबिट क्रेडिट तुम्ही नुकतेच 11वीला गेला असाल, डेबिट क्रेडिट म्हणजे काय समजायला अडचण होत असेल तर हे आपले सगळे व्हिडिओ अवश्य बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही विद्यार्थी असाल, जसं मी आधी सांगितलं तसं डॉक्टर असा, इंजिनियर असा, तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल, सगळ्यांसाठी हे बेसिक जे ज्ञान आहे. म्हणून मी फक्त 11वी निवडलं, 12वी नाही निवडलं, 11वी मी याच्यासाठी निवडलं कारण बेस जो पक्का होतो तो 11वीचं जे पुस्तक आहे, मग ते बालभारती असेल किंवा बाकी कुठलेही अकाउंटिंगची बरीच पुस्तकं आहेत, तुम्ही कुठलंही पुस्तक जरी रेफर करत असाल तरी बेस जो आहे, बेसिक जे आहे, डेबिट क्रेडिट असेल, मग अकाउंटिंग टाईप असेल किंवा एंट्री करायची पद्धत असेल, ही सगळीकडे सेमच आहे. आणि शेवटचा टॉपिक जो मी तुम्हाला सांगितला छोटासा टॉपिक आहे तो सिंगल एंट्री सिस्टम. जसं डबल एंट्री सिस्टम आहे तसं सिंगल एंट्री सिस्टम पण आहे, त्याची आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहे. पण सिंगल एंट्री सिस्टम कालांतराने जसं आपण पुढे BCom म्हणा किंवा कंपनीमध्ये जॉबला लागतो त्यावेळेला सिंगल एंट्री सिस्टम एवढी आपल्या मदतीला येत नाही. डबल एंट्री सिस्टम जी आहे तीच आपल्या मदतीला येते. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. मी आशा करतो तुम्ही हा व्हिडिओ जर का पाहिला असाल, बघत असाल तर ज्यांना कोणाला या व्हिडिओची अर्थात 11वीचे विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी आणि ज्यांना कोणाला तुम्हाला असं वाटतं की जे कॉमर्स साईडला आहेत पण त्यांना थोडी मदतीची आवश्यकता आहे आणि जे टेक्निकल साईडला आहेत ज्यांना आपलं अकाउंटिंग नॉलेज पक्का करायचं आहे त्यांना या व्हिडिओची लिंक अवश्य पाठवा. हा व्हिडिओ जरा मोठा झाला. आपला विषय तसा आहे, पुढचे व्हिडिओसुद्धा एक टॉपिक ज्यावेळेला आपण घेऊ, 1 किंवा 2 टॉपिक एकेका व्हिडिओमध्ये येतील, तर पुढचे व्हिडिओसुद्धा असेच 30-30, 40-40 मिनिटाचे असतील. कारण जेवढं डिटेलमध्ये सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून 40 मिनिटाचा व्हिडिओ त्याच्यामधलं 15 मिनिटाचा जरी आत्मसात करता आलं तरी त्यातलं जे अकाउंटिंग नॉलेज आहे, त्याचं जे सार आहे, त्याचं जे समरी आहे ते आपल्याला अवश्य समजेल. तर हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पहिला अकाउंटिंग आणि बुककीपिंगचा टॉपिक घेऊन. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आपल्या पहिल्या टॉपिकचा विषय असणार आहे इंट्रोडक्शन टू बुककीपिंग आणि अकाउंटन्सी. अकाउंटन्सी आणि बुककीपिंग आणि भारताची हिस्ट्री म्हणजे कित्येक शेकडो वर्षापूर्वी आपल्याकडे अकाउंटिंग होतं आणि ते कसं होतं आणि ते कोणी सुरू केलं होतं आपल्याकडे, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि समजून घेऊया. तर चला या व्हिडिओमध्ये इतकंच. आजची आपली शाळा, आजचा आपला क्लास संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.